महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। जयबुनिसा हमीद शेख यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री नरेशदादा जोशी तसेच खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष अतुल पाटील यांनी आज खोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन सौ जयबुनिसा ताई शेख यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक महासचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांचा सत्कार सोहळा या प्रसंगी साजरा झाला। यावेळी बोलताना श्री नरेश जोशी असे म्हणाले की जयबुनिसा यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील। सौ माधवीताई जोशी यांच्या कार्याने प्रेरित होऊन जयबुनिसा ताई त्यांना मिळालेल्या पदाचा उचित कार्यभार सांभाळतील असा दृढ विश्वास त्यांच्याप्रती व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी खोपोली। तर साहेब जयबुनिसा शेख यांना महाराष्ट्राचं महासचिव हे पद देण्यात आलेलं आहे। आता त्यांची जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे। त्याचबरोबर तुम्हालाही आता विशेष लक्ष जे त्यांच्याकडे द्यायला लागणार आहे, कारण त्यांना जो पूर्ण पाठिंबा आहे आपल्याला द्यायला लागणार आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की अनेक काळापासून खोपोली शहरातली राष्ट्रवादी जी होती ती कुठेतरी स्ट्रीममधनं बाहेर होती आणि आता जयबुनिसा शेख यांना जेव्हा पद मिळालेले त्यानंतर आता या थांबलेली जी राष्ट्रवादीची गाडी आहे हिला पुन्हा एकदा स्पीडमध्ये आणण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न केले जातील आणि काय जयबुनिसा शेख यांनी काय प्रयत्न करावेत आणि ते प्रयत्न करण्यासाठी आपण कसं सहयोग त्यांना द्याल। आणि अतुल पाटील देखील आहेतच जोडीला। अतुल पाटील हे अतिशय जुने कार्यकर्त्याने नावाजलेले कार्यकर्ते आहेत, तर अतुल पाटीलही आहेतच त्यांच्या जोडीला। तर ही राष्ट्रवादीची थांबलेली गाडी पुन्हा एकदा सुरू कशी काय आपण करणार आहात? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जावेद साहेब यांनी आमच्या आईसाहेब जयबुनिसा शेख यांना महासचिव पद दिले। त्या दिल्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा खूप खूप आभारी आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आता तुम्ही आम्हाला विचारलात की राष्ट्रवादी थांबलेली आहे। साहेब राष्ट्रवादी थांबलेली नाही आहे आणि पवारसाहेबांना मानणारा जो वर्ग आहे हा खोपोली शहरात आणि खालापूर तालुक्यामध्ये खूप आहे। त्यांच्या नेतृत्वावर जे चालणारे आज जे कार्यकर्ते आहेत, आज जे पदनेते आहेत, ते आज पण राष्ट्रवादीला जोडलेले आहेत आणि यापुढे पण जोडलेले राहणार आहेत। त्यामुळं शहरामध्ये कुठलीही गाडी थांबलेली नाही आणि यापुढे आम्ही असं प्रयत्न करणार आहोत की आमच्या आईसाहेब जयबुनिसा शेख यांना जेवढं काय त्यांना पक्षप्रवेश करता येईल त्याच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि पूर्ण शहरात हे राष्ट्रवादीमय व्हावे यासाठी खूप प्रयत्न असतात। अतुल पाटील साहेब, जरी तुम्ही किती नकार जरी दिला तरी एक गोष्ट ही खोपोलीकरांच्या लक्षात आहे की अतुल पाटील कुठेतरी मध्ये स्ट्रीममधनं बाहेर होते आणि याचा काही कुठची नाराजगी होती की काय होतं? नाराजगी असा कुठलाही विषय नाही। आम्ही शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत पूर्वीपासून होतो आणि आजही आम्ही मोठ्या साहेबांसोबत आहोत, त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। जोपर्यंत वरून काही प्रोटोकॉलप्रमाणे निर्णय येत नसतात तोपर्यंत सक्रिय आम्ही तर आमच्याप्रमाणे होतोच, पण वरना ज्यावेळेस आदेश येतील त्याप्रमाणे आमचं काम चालू होतं। आता शेख मॅडम यांची अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झालेली आहे। आमच्याही मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत। खोपोली शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचं काम त्यांच्याबरोबर आम्ही सतत सहकार्याने काम करत राहू। नरेशदादा जोशी असतील, जिल्हाध्यक्ष ठोकरे साहेब असतील, प्रशांतदादा पाटील असतील, हे सर्वच मंडळी आमच्या सोबत आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे खोपोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम अगदी कुठल्याही प्रकारची शंका न आणता प्रामाणिकपणे करू, यात कुठल्या प्रकारची शंका नाही। धन्यवाद। लवकरच खासदारकी येत आहे आणि खासदारकीच्या अनुषंगाने माधवीताई ज्या आहेत त्या भावी खासदार म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जातच आहे।
तर खासदारकीच्या हिशोबाने काय तयारी आहे, काय प्लॅनिंग आहे? ताईंचं काम पूर्णपणे मावळमध्ये, रायगडमध्ये चालू आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्या काम करतायत. तळागाळाशी त्यांचा संपर्क आहे. त्यांचं पूर्ण कार्यकर्त्यांशी प्रामाणिकपणे संपर्क आहे आणि सर्वांच्याच. आणि त्यांचं काम एवढं प्रामाणिकपणे अत्यंत आहे की जे पक्षश्रेष्ठीचे निर्णय देतील त्याचप्रमाणे जो खासदारकीचा विषय असेल त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण सगळं राष्ट्रवादीची टीम काम करेल. त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. जोशी साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे माझा, बोला ना. की समजा जर ऐन वेळेस खासदारकीचं तिकीट जे आहे ते माधवीताईंना नाकारण्यात आलं तर युतीबरोबर काम करणार की अपक्ष उभं राहणार? नाही, युतीबरोबर काम करणार. कारण जे पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल तो आपण पूर्ण करणार. कारण जेव्हा पक्षश्रेष्ठी एखादा निर्णय घेतील तो योग्यच घेतील याची मला खात्री आहे. गेले अनेक वर्ष खोपोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती आणि आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा वर्ग खोपोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते जुने सर्व फाउंडर मेंबर जे आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते नेहमी साहेबांसोबत आहेत आणि साहेबांसोबतच राहतील. त्यांचा संपर्क आमच्याशी सतत आहे आणि आम्ही एकजुटीने काम करू. धन्यवाद. अमित साहेब, आज नरेश जोशी साहेब आलेले आहेत, अतुल पाटील आलेले आहेत आणि आज जयगुणेश साहेब यांचा मिळालेल्या पदाबद्दल त्यांनी सत्कार देखील केलेला आहे. तर आता ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला पाहिजे होतं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे. तुमच्याकडे एवढं मोठं पद देखील आलेलं आहे. तर पुढे जाऊन आता कार्यप्रणाली कशी राहील? सर्वात प्रथम नरेश जोशी ते आलेले आहेत बोलण्यापेक्षा ऑफिसच त्यांचं आहे. कारण ते आई साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत. दुसरी राहिली गोष्ट का पक्षाने तुम्हाला त्या दिवशी मला विचारलं पद जे दिलं एवढ्या मोठ्या पदावर तुम्हाला बसवले, तर ही आमची मेहनत नसून मी त्या दिवशी बी सांगितलं माधवीताईंनी मुलीची भूमिका बजावली, अतुल पाटलांनी आणि सुवर्णाताईंनी एक गावचे त्यांच्या नेता आहेत म्हणून इकडून जोर लागला आणि नरेश जोशी हे तर मेन म्हणजे त्या अख्ख्या याच्यात त्यांची आग्रह होता काही साहेबांना चांगलं पद द्या. दुसरी गोष्ट तर तोकरे साहेब हे लोकांनी हे केलं. आता इथे आले, त्यांनी त्यांचा एक महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य आहेत ते, त्यामुळं त्याही एक पक्षाचा प्रोटोकॉल पाळून ठेवून त्यांनी सत्कार केला. त्याबद्दल मी नरेश साहेबांचं आणि अतुल साहेबांचं दोघांचं बी मी मनापूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.